प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावात परत एक ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने आम्ही सर्वजण इथे एकत्र झालो असताना आज प्रभू तुम्हाला विपुल आशीर्वाद देव यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये हजर आहोत. आजच्या दिनी जेव्हा आपण ऑनलाईन आहात आणि निरंतर आमच्या ख्रिस्ती मंडळी चर्चची भक्ती ही तुम्ही बघत असतात आणि त्या भक्तीमध्ये 550 व्हिडिओ हे पूर्ण झालेले आहे आणि त्या 550 व्हिडिओमध्ये आपण निरंतर आम्हाला प्रोत्साहित करतात. हे 550 व्हिडिओमध्ये आपण निरंतर आम्हाला कमेंट्स करतात आणि त्याचप्रमाणे आमच्यासाठी आणि विशेष करून मंडळीसाठी ज्या प्रार्थना करतात ख्रिस्तामध्ये मी आम्ही सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण की या सर्व प्रार्थनेचं उत्तर आम्हाला दिसत आहे की हजारो लोक आज या संदेशाचा आणि या ऑनलाईन मिनिस्ट्रीचा लाभ घेत आहे. आणि त्याचप्रमाणे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर चव्हाण या निश्चितच हे चॅनल माझं नाही, हे देवाचं आहे, ख्रिस्ती मंडळी चर्चचं चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या द्वारे प्रभू अनेकांना विपुल आशीर्वाद देत असताना आज परत एक वार तो आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. आपण माझ्यासाठी, मंडळीसाठी, या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करत आहोत. ख्रिस्तामध्ये विशेष आपल्या सर्वांना धन्यवाद. आज जेव्हा आपण या स्क्रीनवर आहात तेव्हा आपल्याला एक विशिष्ट गोष्ट दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला ऑलिम्पिक दिसत आहे. त्याचप्रमाणे बाळक साहेब देखील एक ट्रॅक सूटमध्ये दिसत आहे आणि त्याद्वारे तुम्हाला निश्चितच कळालं असेल की या दिवसामध्ये जेव्हा आपण ऑलिम्पिक गेम्स मध्ये भारताचं म्हणजे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व बघत आहे, जगातला प्रत्येक देश त्यामध्ये सहभागी होत आहे आणि जर देश सहभागी होते तर या सर्व देशांच्या समोर भारत म्हणजे आपला देश आणि भारत देशामध्ये आपण जे महाराष्ट्रीयन आहोत त्या महाराष्ट्रीयन लोकांची कशा प्रकारे पताका फडकवली जात आहे त्याकडे आपली दृष्टी आपण लावत आहोत. आणि आज अतिशय आनंद होत आहे की ती पताका जवळपास 73 वर्षांनंतर जेव्हा कवाशा जाधव यांनी कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले आणि जवळजवळ ते 73 वर्षाची वाट बघितल्यानंतर आज स्वप्नील यांनी इथे नेमबाजीमध्ये त्यांनी एक मेडल म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळवलेले. प्रभूमध्ये त्या कुटुंबियाला त्याचप्रमाणे त्या कोल्हापूरच्या लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना खूप खूप शुभेच्छा. कारण की ह्या वर्षी महाराष्ट्र देखील भारताच्या या मेडल विनिंग टीम मधला एक घटक नव्हे तर विनर म्हणून पुढे आलेला आहे आणि प्रभू त्याला विशेष आशीर्वाद देव. कारण की आज या निश्चित मेडलच्या द्वारे एक मोठा आनंद भारतामध्ये, तिरंगा हा जगामध्ये आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आलेला आहे जेव्हा ऑलिम्पिकमध्ये आपल्या हातामध्ये रायफल घेऊन 3G इव्हेंट्समध्ये त्यांनी जगातल्या सर्व लोकांना पराभूत करत तिसरा क्रमांक म्हणजे ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. आणि त्यामुळे एक तिसरा मेडल आज भारताला आपल्याला यांनी 2, मनु भाकर आणि आपल्या सरबजीत सिंग यांनी दुसरा आणि हा आज स्वप्नील यांनी हा तिसरा मेडल जिंकलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण जो विशेष संदेश ऐकत आहात त्यामध्ये या गोष्टीला आपण महत्त्व देणार आहोत. आणि ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आज पवित्र शास्त्राचं शिक्षण घेत असताना आपल्याला हे जे शिक्षण आहे ज्यामध्ये बायबल 2 विभागामध्ये, एकाला आपण ओल्ड टेस्टमेंट म्हणतो जे इब्रू भाषामध्ये आहे, तर न्यू टेस्टमेंट ग्रीक भाषामध्ये आहे आणि त्या ग्रीकमध्येच ऑलिम्पिक खेळाचे आरंभ झालेला आहे. जरी मॉडर्न ऑलिम्पिक एथेन्समध्ये म्हणजे प्रत्येक ग्रीसमध्ये आहे तो 1896 मध्ये सुरू झाला, तरी देखील त्याचा सर्वप्रथम ओल्ड जो आहे, जुना जो आहे, एशियन आपण ज्याला म्हणतो तो ऑलिम्पिक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 776 वर्ष अगोदर 776 BC मध्ये झालेला आहे. आणि त्यामध्ये तेव्हापासून आपल्याला असं दिसतं की हे खेळ होत आहे. आणि त्यामुळे हा जो इव्हेंट आहे तो असा इव्हेंट आहे की ज्यामध्ये जगातले प्रत्येक लोक, प्रत्येक देश भाग घेतात, परंतु त्यामध्ये भाग घेण्याकरता एक क्वालिफाईंग असतं. त्या क्वालिफाईंग जोपर्यंत राऊंड तुम्ही क्लिअर होत नाही तुम्हाला संधी मिळत नाही. असं नाही की कोणी किती लोक गेले. आणि खरोखर या इव्हेंटमध्ये जे भाग घेणारे जे ॲथलीट्स आपण म्हणतो त्या प्रत्येकाला एक लेवल दर्जा आहे, तो दर्जा क्रॉस केल्यानंतरच त्यामध्ये भाग घेता येतं. आणि त्यामुळे
तो दर्जा राखलेले जे राष्ट्र आहे त्या सर्व राष्ट्रांचं ऑलिम्पिक हे ह्या वर्षी पॅरिस आणि इथे होत आहे फ्रान्समध्ये. आणि या ऑलिम्पिकसाठी आपण निश्चितच प्रभूला धन्यवाद द्यावा, कारण की हे एक उत्तम असं समय आहे. पवित्र शास्त्रामध्ये देखील आपण जर संत पाऊलाकडे बघितलं, त्याने देखील या खेळांना प्रोत्साहित करण्याकरता किंवा निश्चित त्या खेळाबद्दल विविध खेळांच्या बद्दल लिहिलेलं आहे की मुष्टियुद्ध म्हणा की धाव म्हणा, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहे. आणि एक वचन मी वाचतो जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचरण त्या संबंधाने बक्षीस मिळवण्याकरता मर्यादावरील खुनेची मी धावतो, हेच माझे काम आहे. मर्यादावरील खुना याकडे मी धावतो, म्हणजेच यामध्ये आपल्या एथलीट्स म्हणून किंवा रनर म्हणून तो धावत आहे आणि एक विनिंग स्ट्रीप असते आणि त्या विनिंग स्ट्रीपला जो प्रथम स्पर्श करतो त्याला गोल्ड, त्यानंतर सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळतात आणि त्यानंतरचे लोक देखील पूर्ण करतात, परंतु त्यांना मेडल मिळत नाहीत. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर मेडल्स हे 3 प्रकारचे आहे, म्हणजे गोल्ड मेडल, सुवर्ण पदक ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर सिल्वर मेडल आणि त्यानंतर होता ब्रॉन्झ मेडल, असे 3 मेडल आहे. परंतु जर आपण जुन्या एशियन गेम्समध्ये जर बघितले, जुन्या ऑलिम्पिक्समध्ये बघितलं तर तिथे चार प्रकारची बक्षिसं मिळत होते. आणि संत पाऊल देखील म्हणतो की बक्षीस मिळवण्यासाठी आणि त्या समय मुकुट असे आणि ते जैतुनाच्या रोप्याच्या जे एक वेल होता त्याचा मुकुट त्याला द्यायचा. त्याच्यामध्ये 4 प्रकार होते. पहिला परत एक सोन्याचा, नंबर 2 सिल्वरचा, तिसरा ब्रॉन्झ आणि चौथा नॅचरल. चौथा जो होता तो नॅचरल म्हणजे नैसर्गिक वेल तयार केलेला मुकुट मिळाला. परंतु आपण जर माझा संदेश फॉलो करतात, मला फॉलो करतात, तर आपल्याला माहित आहे की आपण देखील धावतो. संत पाऊल देखील म्हणतो की मी मर्यादाच्या खुणेकडे धावतो आणि त्याच्यासाठी 5 मुकुट ठेवलेले आहे. याच्याबद्दल आपण शिकलेलं 5 मुकुट ठेवलेले आहे. म्हणजे आताच्या ऑलिम्पिकमध्ये 3, जुन्या ऑलिम्पिकमध्ये 4, परंतु स्वर्गामध्ये किंवा देवाच्या सिंहासनाच्या समोर जेव्हा आपण उभे राहणार आहोत तेव्हा 5 मुकुट ख्रिस्ती धावणाऱ्या याने विजय लोकांना प्राप्त होणार आहे. ते मुकुटाबद्दल मी जास्त सांगणार नाही, परंतु ही बाब देखील खरी आहे की प्रत्येकाला एथलीट म्हणून धावायचं. तुम्ही म्हणा पाळक साहेब आम्ही काय रनर नाही, आम्ही काय बॅडमिंटन खेळणारे, आम्ही काय हॉकी खेळणारे नाही, आम्ही काय नेमबाजीवाले नाही, आम्ही काय तीर कमानवाला आर्चरीमध्ये नाही. यस, जरी नसलो परंतु आपण मनुष्य आहो आणि मनुष्य असल्या कारणाने तुमच्या आणि माझ्यासाठी देखील ते मुकुट ठेवलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये तर हे की बक्षीस ठेवलेलं आहे आणि देवाला तुम्हाला आणि मला बक्षीस देणं आवडतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला बक्षीस देणं आवडतं आणि संत पाऊल म्हणतो की ती माझी वाट बघत आहे, ती माझी वाट बघत आहे. हो, हे ऑलिम्पिक खेळ जेव्हा दरवर्षी होत नाही आणि त्या जेव्हा 5 वर्षानंतर एकदा होतात, निश्चितच खेळाडू तयारीनिशी त्याची वाट बघतात की केव्हा हा ऑलिम्पिक येईल आणि मी त्या खेळामध्ये भाग घेईल आणि माझ्या राष्ट्राला मी सन्मान प्राप्त करून देण्यासाठी विजयी मेडल जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या विजय मेडल मध्ये आज जेव्हा आपण बघितलं की 3G प्रकारामध्ये रायफलमध्ये जेव्हा स्वप्नील हे जे विजय झालेले त्यांच्या गळामध्ये जेव्हा तो मेडल घालण्यात आलेला आहे, त्यांचे कोच आणि ते सगळे रडत होते, कारण की त्यांचे जे श्रम आहे श्रमाला फळ मिळालेलं आहे, श्रमाला फळ मिळालं. हे रडणं हे निश्चित दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही आणि मी जे श्रम करतो त्याचं फळ देणारा गौरवी बाप देव आहे. त्याचप्रमाणे या जगामध्ये जे श्रम करतो त्याच्यासाठी देखील बक्षीस ठेवलेलं आहे. परंतु महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आणि मला धावायचं आहे आणि खेळाडू म्हणून आपलं नाव देखील पुढे चालवायचं आहे. आणि अशा प्रकारे आज निश्चितच ऑलिम्पिक गेममध्ये वेगवेगळे खेळाडू
ओजस चित्र बदलत जा. आणि वेगवेगळे खेळाडू जे आहे ते बक्षीस मिळवत आहे आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगभरच्या लोकांची दृष्टी लागलेली आहे की माझा देश, माझे खेळाडू कशा प्रकारे प्रदर्शन करतात, या सर्व जगाची दृष्टी लागली. हो प्रियांनो, ही बाब फार महत्वाची आहे, कारण की जगाची प्रतिष्ठा, जगाचं जे सर्व प्रकारचं वैभव किंवा जगाचं जे कौतुक ते देश, श्रीमंत देश जिंकतात असं नाहीये. त्याच्यामध्ये जे खरोखर मेहनत करतात, ज्यांची एक परंपरा आहे, ज्यांची एक जे ट्रेडिशन आहे, ते खेळामध्ये नाव कमवतात, मिळवतात आणि पदक मिळवतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पहिले अमेरिका, रशिया होते, आता चायना नंबर 1 वर, आपला शेजारचा राष्ट्र कोरिया, जपान हे देश जे एशियन कंट्रीज आहे ते पुढे यायला लागलं. भारत जरी लोकसंख्येमध्ये बहुत असला तरी देखील खेळामध्ये तेवढा पक्का नाही, खेळामध्ये तेवढं मजबूत नाही. आणि ही बाब देखील आता फार महत्वाची ठरत आहे, कारण की खेळ जे आहे ते जर तुम्हाला योग्य प्रकारे खेळता येत नाही तर ती एक वेगळी सन्मान जगामध्ये तुम्हाला खेळाच्या द्वारे प्राप्त होतो, ते तुम्हाला प्राप्त होत नाही. परंतु या दिवसामध्ये पुष्कळ खेळाकडे लक्ष दिलं जात आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की नुसतं खेळण्याने पदक मिळवण्यासाठी नसतं, खेळण्याच्या द्वारे तुमचं आरोग्य जे आहे, तुमचे विचार जे आहे ते पॉझिटिव्ह असतात. आणि ह्या दिवसामध्ये लोक खेळतात खेळ, परंतु कोणते खेळ खेळतात? मोबाईलवर खेळ खेळतात. आणि त्यामुळे हे मोबाईलचे खेळ जे आहे ते निश्चितच तो देखील खेळाचा एक प्रकार असू शकतो, परंतु त्याच्यापासून फायदा कमी नाही, नुकसानच जास्त आहे. कारण की जेव्हा तुम्ही मैदानामध्ये येतात, जेव्हा तुमच्या शरीराने स्नायू यांना व्यायाम प्राप्त होतो, त्याला मजबूती येते, तुम्ही खेळतात आणि विजयी होतात, तेव्हा तुमची मानसिकता बदलते. आणि मानसिकता बदलण्यासाठी खेळण्याचं आणि स्पर्धात्मक खेळण्याचं महत्व आहे. निश्चित लक्षात ठेवा, एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट प्रकार असतो की खेळ भावना हिंदीमध्ये म्हणतात, की त्याने देखील खेळायला पाहिजे. तुम्हाला खेळामध्ये काय आहे, जिंकणं किंवा हारणं असतं. दरवेळेस जिंकणार का तुम्ही? नाही, अनेकदा तुम्हाला पराभूत देखील होतं. परंतु पराभूत होत असताना देखील तुम्हाला पराभव स्वीकारण्याची मानसिकता पाहिजे. या दिवसामध्ये तरुण मुलं जिंकणं आवडतं, परंतु जर नुकसान झालं, पराभूत झाले किंवा अपयश आलं, नापास झाले, गरिबी आली, अडचणी आली, नोकरी गेली की लगेच सुसाईड करतात. का? कारण की त्यांच्यामध्ये ही भावना नाही की ह्या जीवनामध्ये नेहमी यश मिळेल, असं नसतं, अपयश देखील मिळतं. आणि जर अपयश मिळालं, अपयशामध्ये तुम्ही आणि मी गेलो तर ते तुम्हाला पचवता देखील यायला पाहिजे. आणि त्यासाठी आज प्रभूमध्ये आपण बघूया की देव तुम्हाला आणि मला कशा प्रकारचं यश मिळवतो. मी मागील दिवसामध्ये बघत होतो, हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये आर्चरी हा प्रकार असतो, ज्याला म्हणतात की नेमबाजी, जो बंदुकीने खेळला जातो. आणि याच्यामध्ये एक गोल बनलेला असतो ज्याला बुल आय म्हटलं जातं. आणि त्या बुल आय मध्ये तुम्हाला बंदुकीची गोळी किंवा तुमचा जो तीर जो असतो तो त्यामध्ये बाण जो आहे त्याच्या बरोबर मारायचा. जितके जास्त तुम्ही सेंटर पॉइंट हिट करणार, सेंटर पॉइंट हिट करणार, तेवढं जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळणार. बरोबर सेंटर हिट केलं तर 10 आउट ऑफ 10 मिळतं. आणि ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की खेळाडूंना ते बुल जो आहे, ते नेत्र जे आहे त्याला हिट करायचं असतं. आणि जो जास्त त्याला हिट करतो त्याला अधिक पॉइंट मिळत असतात. आणि त्याचप्रमाणे यासाठी लक्ष जे आहे तुमचं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असणं. त्यासाठी तुम्ही जर खेळ अवश्य बघा, किती मन लावून पूर्ण इकडे तिकडे कुठे ना डिस्टर्ब होतात, ते पूर्ण लक्ष त्या बुल आयकडे लावतात, त्या ध्येयाकडे लावतात. कारण की त्याच्यातून सोडलेला बाण किंवा गोळी ही बरोबर मध्ये लागायला पाहिजे. आणि जोवरती मध्ये लागत आहे तोपर्यंत तुम्ही टिकणार आणि विजयी होणार. परंतु ज्या समय तुम्ही चुकीच्या दिशेने जाणार, म्हणजे डिस्टर्ब होणार, तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळणार नाही. आणि यासाठी हे जे आज आपण बुल आय बघत आहे, त्या बुल आय हे अतिशय महत्वाचं आहे. हे तर नुसता खेळामध्ये झाला,
परंतु एक लक्षात ठेवा की जीवनामध्ये देखील तुम्हाला ध्येय आणि उद्दिष्ट पाहिजे. कसं तरी जगत आहे, खात आहे, पित आहे, आपलं झोपतंय, कधी उठतंय, काही काम मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये आहे आणि जीवनाला काहीच उद्दिष्ट नाहीये, तर तुम्हाला जगणं हे कठीण होऊन जातं. जगण्यासाठी एक उद्दिष्ट पाहिजे. आणि देवाने, येशूने, परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक निश्चित उद्दिष्ट घेऊन या जगामध्ये पाठवलेलं आहे. आपण उगाच जन्मलो, आपण उगाच या जगामध्ये आलो, कसं तरी जगायचं, खायचं प्यायचं, मुलं बाळा झाले, म्हातारं झालं, मरून गेलं, हे जर तुम्ही आणि मी करत आहात तर मला सांगू द्या, तुम्ही फसवले जात आहात, स्वतःला फसवत आहात आणि निश्चितच त्याच्याद्वारे तुम्ही देवाचा उद्देश किंवा तुमच्या निर्मितीचा उद्देश जाणून घेतला. आणि यासाठी आज जेव्हा तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा आहे तर जायचं कुठे? कोणत्या ट्रॅकवर पळायचं? ट्रॅक चुकवला तर आम्ही आउट होऊ शकतो. तो बुल जर मी हिट केला नाही तर मला पॉइंट्स मिळणार नाही. आणि या सर्व गोष्टीचा जेव्हा तुम्ही आणि मी विचार करतो प्रियांनो, तेव्हा देवाने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की संत पौल असं म्हणतो की मी बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेच्या खुणेकडे धावत जातो, कारण की हेच माझं काम आहे. संत पौल म्हणतो हेच माझं काम आहे, बाकी मला काही माहित नाही. बाकी इकडे बहुत सारे काम असतील ते, परंतु मला एकच माहिती आहे की देवाने मला ती ट्रॅक दिलेला आहे, तो मर्यादा दिलेली, मी तिथे धावणार 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 आणि शेवटी ती बक्षीस या जीवनाच्या नंतर माझ्यासाठी ठेवलं ते मिळवणार. प्रेज द लॉर्ड. हे आहे जिद्द. ही जिद्द ऑलिम्पिक मध्ये, ही जिद्द खेळाडू वापरतात. तुम्ही आज बघितलं, मी ट्रॅक सूट मध्ये माझ्या आयुष्यात खूप दिवस मी उत्तम असा खेळाडू म्हणून, क्रिकेट असो, फुटबॉल असो, व्हॉलीबॉल असो, हॉकी असो किंवा टेबल टेनिस असो, बॅडमिंटन असं अनेक खेळांमध्ये खूप मोठ्या स्तरावर मी खेळलेलो आहे. माझे वडील देखील रेल्वेमध्ये होते आणि ते देखील उत्तम असे खेळाडू होते. म्हणजे एक बॅकग्राऊंड असतं, एक पार्श्वभूमी असते आणि त्यामधून तुम्ही शिकत पुढे जातात आणि चांगले खेळाडू बनतात. आणि त्यानंतर मी हे जे ट्रॅक सूट आहे अनेक वर्ष घातलं, परंतु आता दुसऱ्या सूटमध्ये मी आपण मला बघतात, म्हणजे ते पाळाकी गाऊनमध्ये किंवा कॅसकमध्ये बघतात. परंतु जीवनामध्ये आपल्याला आपला एक रोल असतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला समय असतो आणि त्या समयानुरूप आपल्याला जे आपल्याला ड्युटीज दिलेली आहे, जे आपल्याला कर्तव्य दिलेले, ते निष्ठेने पार पाडण्यासाठी आपल्याला वाटचाल करायची असते, आपल्याला धावायचं असतं, आपल्याला पळायचं असतं, आपल्याला त्याच्या मार्गावर निश्चितच मार्गक्रमण करायचं असतं. आणि यासाठी देवाने तुम्हाला आणि मला काहीतरी समय दिलेला आहे, त्या समयामध्ये त्या गोष्टी करायच्या. एखादा म्हातारा मनुष्य, यस, तो तिथे ऑलिम्पिकमध्ये जाणं शक्य नाही, कारण की तिथे जे आहे ते तरुण आहे, जे लहान आहे किंवा मुलं आहे, मुली आहे, ते त्यात भाग घेतात, कारण की ते एनर्जेटिक काम आहे, शक्तीचं काम आहे आणि ताकद आणि स्फूर्तीचं काम आहे, ते लागतं. परंतु म्हाताऱ्यांचा पण खेळ वेगळा होतो, हे देखील आपल्याला. इव्हन हेच नाही तर जे अपाहिज आहे, विकलांग आहे, त्यांच्यासाठी देखील वेगळं ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक शेजारी होते. मी यासाठी या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती देत आहे, कारण की ऑलिम्पिक सुरू आहे आणि आपण या निश्चितच गोष्टी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की पवित्र शास्त्रामध्ये देखील पौल मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग बद्दल सांगत आहे, धावण्याबद्दल सांगत आहे, खेळाबद्दल सांगत आहे. परंतु तो म्हणतो मी वाऱ्यामध्ये मुष्टी मारत नाही, वारामध्ये बॉक्स मारत नाही किंवा पंच मारत नाही, तर एक निश्चित जिथे मला पॉइंट्स मिळतील तिथे मी ते पंच मारतो, यासाठी की मला पॉइंटच्या द्वारे पुढे जाऊन विजय देखील मिळणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, या गोष्टीकडे लक्ष लावत असताना आजच्या संदेशाकडे मी आपल्याला घेऊन जातो. आणि त्यामध्ये स्तोत्रसंहिता अध्याय 27 आणि 4थ्या अध्यायामध्ये एक प्रार्थना आहे. आणि राजा दावीद म्हणतो की परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. यस, हे वरदान आहे, गिफ्ट आहे. खेळाडू जे आहे तर कोणीच उठून खेळाडू होत नाही, त्याच्यासाठी त्यांना एक म्हणतात ना, एक वरदान किंवा गिफ्ट प्राप्त झालेलं असतं, ते खेळाडू पुढे होतात. आणि दावीद देखील म्हणतो की मी त्याच्या प्राप्तीसाठी झटेन, ते वरदानासाठी. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. सर्व आयुष्यभर. हा खेळाडू नाहीये,
हा राजा आहे. राजा कुठे राहतो? महालामध्ये राहतो. पण दावीद काय म्हणतो की मला माहित आहे माझ्या देवाने मला या राजस्थानावर बसवलंय, परंतु मला या राजस्थानापेक्षा आणि या राजापेक्षा, या सर्व महालापेक्षा मला काय आवडतं? मंदिर आवडतं. कारण की तिथे देव असतो, तिथे मला कायम वस्ती पाहिजे. म्हणजे मी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहीन. मनोहर रूप बघायचं आहे. देवाच्या मंदिरामध्ये कशाला तुम्ही आणि मी येता? परमेश्वराला बघण्यासाठी, परमेश्वराला भेटण्यासाठी, परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी मी ते रूप निहारीन. आणि पुढे सांगतो, आणि त्याच्या पवित्र स्थानी मी ध्यान करीन. ध्यान करीन, त्या स्थानी मी ध्यान करीन. यस, मंदिरामध्ये आपण येत असताना तुम्ही आणि मी ध्यान आणि एकाग्रचित्त करून आपल्याला काय करायचं आहे? देवाचं दर्शन घेण्यासाठी भुकेलेने ताणलेले होणं गरजेचं. नुसतं आपण लोकांना बघायला येत नाही, नुसतं आपण निश्चितच गीत गाण्यासाठी येत नाही, किंवा या सगळ्या गोष्टी तर होणार आहे, परंतु आपला उद्दिष्ट आहे की मंदिरामध्ये माझा देव आहे आणि माझ्या देवाला मी आराधना आणि भक्तीच्या द्वारे आनंदित करत असताना मी त्याचं मनोहर रूप बघीन. प्रेज द लॉर्ड. यस, मनोहर रूप बघीन. आणि त्याबरोबरच मी त्याच्यासाठी झटत असताना मी आपलं ध्यान, मी आपलं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करेन. यासाठी आज संदेशाचं नाव आहे लक्ष. माझं लक्ष आहे की मला त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि यासाठी मंदिरामध्ये तुमचं आणि माझं ध्यान लागतं. अनेक जण मंदिरामध्ये येतात आणि बसतात, परंतु त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो. त्याचं ध्यान कशाचं असतं? मोबाईलमध्ये. काही लोक इकडे तिकडे बघतात आणि त्यांचं लक्ष, कोण आला, कोणी कसे कपडे घातले, कोणी काय कसे कपडे घातले, ही साडी घातली का, हीच आज गळ्यामध्ये काय, ह्या स्त्रियांच्या बाबत असतं. काही तरुण मुलं येतात, ते एकमेकांना भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी येतात, थोड्या वेळ बसतात, बाहेर निघून जातात, बाहेर बसून ते गप्पा मारत असतात. त्याचप्रमाणे क्वायर देखील येतं, गीते गातं आणि परत निघून जातं, परंतु ते देवाच्यासाठी. हे सर्व गोष्टी जे आपण देवाच्या मंदिरात आलेलो आहे, ही तुमची ड्युटीज आहे. गाणं गाणं ही ड्युटीज आहे. त्याचप्रमाणे शास्त्र वाचन ही ड्युटी आहे. पाळक साहेब बोलतात, ते आपलं कार्य करत आहे. गीत गाणारे क्वायर गीते गातात, हे देखील कार्य. परंतु त्यामध्ये तुम्ही ही सेवा अर्पत असताना खरोखर देव तुम्हाला पावतो का? देव तुम्हाला दिसतो का? देवाची तुम्हाला भेट होते का? हे फार महत्वाचं आहे. आणि यासाठी तयारी करून जावं लागतं. आणि यासाठी ऑलिम्पिकमध्ये मी आता सांगितलंय की 5 वर्ष ते निरंतर तयारी करतात की माझं लक्ष जे आहे, माझं ध्यान जे आहे, त्या खेळाच्या समय कुठे देखील विचलित होता कामा नये. तर जे एम आहे, जे मला जिंकायचं आहे, ते मेडल मला मिळण्यासाठी मी मनोभावे प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस मिळालं असं नाही, कारण की शेकडो खेळाडू एका इव्हेंटमध्ये भाग घेतात. सगळेच गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवत नाही, निवडक मिळवतात. परंतु ते निवडक मिळवण्याचे मेहनत त्याच्या मागे आहे, श्रम त्याच्या मागे, त्याची एकाग्रता त्याच्या मागे, त्याचबरोबर त्याचं टॅलेंट त्याच्या मागे आहे. आणि यासाठी त्या 3 लोकांना, त्या 3 टीम्सला विजय स्ट्रीप किंवा आपण म्हणूया विजयी पोडियम त्यांना प्राप्त होतं. हो पवित्र. आज परत एक मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की असं खेळा की तुम्ही विजयी होणार. संत पौल म्हणतो, तुम्ही अशा प्रकारे खेळा की तुमचं लक्ष जे आहे त्याच्यावर तुम्हाला विजय प्राप्त होणार आहे. आणि यासाठी तुम्हाला आणि मला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये लक्ष विचलित होऊ नये, म्हणून तुम्हाला आणि मला एकाग्र मनाने, कॉन्सन्ट्रेशनने देवाचा शोध करा. कारण मंदिरामध्ये तुम्ही इतर कोणतं काम नाही, तुम्ही आणि देव ह्याच्याशिवाय तिसरी गोष्ट येता कामा नाही. मी आणि माझा देव. मी प्रार्थना कोणासाठी करते? देवाच्याकडे करते. आशीर्वाद कोणाकडून घेते? देवाकडून. मी गाणं कोणाकडे, गीत कोणासाठी? देवासाठी. माझा पाळक साहेब संदेश देते, मी ऐकते, त्या संदेशातून कोण माझ्याशी बोलत आहे? देव माझ्याशी बोलत. म्हणजे देव आणि मी ही भक्ती जरी सामूहिक भक्ती असली, परंतु वैयक्तिक दर्शन हे गरजेचं आहे. प्रत्येकाला देव वेगवेगळं दर्शन देतो.
प्रत्येकाला देव वेगवेगळा आशीर्वाद देतो. प्रत्येकासाठी देवाचे हात प्रत्येकाच्या डोक्यावर येतात. प्रत्येकासाठी आत्मा देवाने दिलेलं त्याचं कार्य होतं. आणि त्यामुळे प्रत्येकाला ही भक्ती जरी सामूहिक असली परंतु वैयक्तिक आशीर्वादाची गरज आहे. आणि त्यासाठी त्याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित असणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु जेव्हा डिस्टर्ब होतं तेव्हा काय होतं? हाच राजा दावीद जेव्हा युद्धभूमीवर गेला नाही आणि आपल्या महालामध्ये तो होता आणि आपल्या गच्चीवर फिरत होता, आणि गच्चीवर फिरत असताना त्याचं लक्ष जो आता खूप सुंदर सांगितलंय की मी परमेश्वराचं मनोहर रूप बघेन, मी त्याच्या मंदिरामध्ये वस्ती करीन, मी त्याच्या पवित्र स्थानी करीन. परंतु काय झालेलं आहे? सैतानाने किंवा जगिक मोहपाशाने त्याचं लक्ष विचलित केलं आणि तो त्या गच्चीवरून खाली बघत असताना एक स्त्रीला, सुंदर स्त्रीला आंघोळ करताना बघतो बेतशेबेला. आणि त्याच्यामुळे त्याचं जे हे सर्व ध्येयापासून तो भटकून जातो आणि तिला तो बोलवतो, त्याच्याबरोबर तो व्यभिचार करतो आणि त्याचे पती उरी आहेत तिला तो पुढे पाठवून त्याची हत्या करतो, मारून टाकतो आणि त्या स्त्रीला आपल्या घरामध्ये आणून ठेवतो. बघा, आता एवढा बोलणारा व्यक्ती देखील विचलित झाला आणि विचलित झाल्याबरोबरच काय झालेलं आहे? त्याची धार्मिकता धुळीस मिळाली. त्याचे जे काही आता केलेलं आहे ते धुळीस मिळालेलं आहे. आणि ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेकदा घडतं. आपण जराही विचलित झालो तर आपल्या हातून सैतान आणि देहिकता असं कार्य करून घेतं ज्याच्यामध्ये नाश नाश आणि नाशच लपलेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. आपण निश्चितच ऑलिम्पिक गेम बघत आहात तर तिथे खेळाडू जे आहे ते स्वतःशी बोलत राहतात, स्वतःला उत्तेजित करतात, स्वतःला ते मोटिवेट करतात, स्वतःला स्फूर्ती देतात. नाही, चुकलं परंतु आता मला जिंकायचं, मला खेळायचं, मला विजय प्राप्त करायचा, मी पडलो, माझ्या जखमा झाल्या, मला लागलं, माझा अपघात झाला, नो इश्यू. परंतु काही असो, मला ही संधी मिळाली, मला जिंकायचंच आहे. तो डिस्टर्ब होऊ देत नाही स्वतःला. यस प्रियांनो, परिस्थितीमुळे, मोहपाशामुळे, सर्व प्रकारच्या जगी गोष्टीमुळे तुम्ही आणि मी अनेकदा डिस्टर्ब होतो. परंतु डिस्टर्ब जरी होत असताना तुम्ही त्या डिस्टर्बन्स मध्ये निश्चितच स्वतःच एकाग्रता गमावता कामा नये. तुम्ही ही गोष्ट जाणून घ्या की मला जिंकायचं आहे. काही झालं तरी मला सैतानाच्या हवाले व्हायचं नाही. मला येशूने जे जबाबदारी दिली आहे जगामध्ये राहत असताना ती जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्यासाठी मी झटेन. काय म्हणतो तो? मी झटेन. असं फुकट नाही मिळत, काही नाही करता मिळत, असंच करता कामा नये. आणि यामुळे मंदिराला येणं ह्याच्यासाठी या दिवसात झटावं लागतं. कारण की लोकांना मंदिराची उत्सुकता कमी नाही. पैशासाठी झटतात, नोकरीसाठी झटतात, मुलाबाळांसाठी झटतात, फ्लॅट गमावण्यासाठी झटतात, आपल्या व्यवसायामध्ये झटतात, परंतु मंदिरासाठी झटायची त्यांची काय आहे ती इच्छा नसते, किंवा ती लेवल जी या घरच्याच गोष्टीसाठी असते तेवढी मंदिर आणि येशूच्या देवासाठी नसते. आणि यामुळे ते ध्येय भटकटलेले लोक आहे. आणि त्यामुळे जे ध्येय भरकटतात त्यांना गोल्ड सिल्वर मेडल काय ते कॉम्पिटिशनच्या बाहेर होऊन जातात, स्पर्धेच्या बाहेर, प्रिलिमिनरी राऊंड मध्ये ते बाहेर होऊन जातात, कारण की ते ध्येयापासून भरकटलेले लोक. हो प्रियांनो, आज आमच्यामध्ये अनेक जण आहे ज्यांना माहित आहे की माझं ध्येय काय आहे, मला ख्रिस्ती म्हणून, विश्वास म्हणून मला काय मिळवायचं हे त्यांना माहित आहे, परंतु त्यासाठी लागणारं उद्दिष्ट, ध्येय ते प्राप्त करू शकत नाही, कारण की ते झटतच नाही. ते त्याच्यासाठी निश्चित स्वतःला आणि विशेष करून आत्म्याला संधी देऊन झटत नाही आणि परिणाम हे होतं की त्यांना त्या संधीचा लाभ मिळत नाही. आणि त्यामुळे संत पौल, जसं मी आताच सांगितलेलं वाचलेलं आहे की हेच माझं काम आहे, तो एकाग्र स्वतःला करत असताना म्हणतो मागील गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतो आणि पुढील गोष्टीकडे मी लक्ष लावून. मागील गोष्टीकडे काय करतो? दुर्लक्ष. मी कच्चा होतो, मला येत नव्हतं, मला विश्वास मध्ये कमी पडायचो, मी चुकणारा होतो, मी खेळामध्ये कमी होतो, मी लहान होतो, मी पुष्कळदा पराभूत झालो, पुष्कळदा मला अपयश आलं, पुष्कळदा माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा आल्या की मला जिंकता जिंकता पराभूत व्हावं लागलं. परंतु मी आता मागील गोष्टीला विसरतो आणि तो पुढे असा म्हणतो की मी आता पुढील गोष्टीकडे लक्ष लावतो. आणि ती पुढील गोष्ट काय? मला विजय मिळवायचा. प्रेज द लॉर्ड. यस, मला विजय मिळवायचा. आणि हेच खेळाडूंमध्ये आहे. मी
जेव्हा त्या मनू भाकर यांची ऐकत होतं की मागच्या ऑलिम्पिकमध्ये, रिओ ऑलिम्पिकमध्ये जेव्हा ती चांगला विजय मिळत होती, अचानक तिची बंदूक बंद पडली. टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि तिला खेळता आलं नाही, त्यामुळे ती बाहेर होऊन गेली. ती खूप रडली, कारण की तिचा त्याच्यामध्ये दोष नव्हता, टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे त्या स्पर्धेमधून ती बाहेर पडली. परंतु यावेळेस तिने त्या नुसत्या प्रॉब्लेमवरच नव्हे तर त्या एक बुलवर बरोबर हिट केलं आणि तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. ही बाब आहे. यस, आम्हाला अपयश मिळेल, आमचं काही चूक नसेल, परंतु निराश होऊ नका. परत संधी मिळाली तर विजय संपादन करण्यासाठी झटा, झगडा आणि विजय प्राप्त करा. हे सोपं नाहीये, परंतु तरी देखील पडलेल्या व्यक्तीने परत उठावं. देवाचं वचन सांगतं की धार्मिक 7 वेळेस पडला तरी परमेश्वर त्याला उठवेल. परंतु जे दुर्जन असतात, तो जेव्हा पडतो तेव्हा भस्मसात किंवा त्याचं सत्यानाश असा होत असतो. आणि यासाठी तुम्ही ती विश्वास जवा. आणि यामुळे संत पौल म्हणतो की हेच माझं काम आहे, मी पुढील गोष्टीकडे लक्ष लावून देवाचे जे वरील पाचरण आहे, फिलिप्पीकरास 3 अध्याय 13 आणि 14 मध्ये लिहिलेलं आहे. संत पौल म्हणतो की पुढील गोष्टीकडे ख्रिस्त येशू मध्ये देवाचे जे पाचरण मला प्राप्त झाले त्या संबंधी जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. देवाने मला दिलेले आहे ट्रेक, देवाने मला रस्ता दाखवलेला आहे. येशू म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, मी मार्ग आहे. त्या मार्गावर तुम्ही धावा. ते मार्ग संत पौलला सापडलं, तो मार्ग तुम्हाला आणि मला सापडलं, तेच मार्ग ॲथलीट लोकांना सापडलं. आणि परिणाम काय झालेला आहे, ते जे बरोबर मार्गावर धावतात ते मर्यादाकडे धावतात आणि ते विजयी होतात आणि त्यासाठी तो धावतो. आणि यासाठी ही बाब जाणून घेणं महत्वाचं आहे की ह्यामध्ये तुमचं ध्येय काय आहे, अगोदर ते निश्चित करणं गरजेचं आहे. मला या जगामध्ये निर्मित का केलं हे जाणून. यस, खेळाडू पैकी अनेक खेळाडूंनी सांगितलं की नाही, मी इथे शूटिंग मध्ये होतो परंतु मला दुसरा खेळ आवडायचा. काही जण म्हणतात नाही मला हॉकी खेळायचं परंतु आता क्रिकेट खेळायला लागलो. काही जण म्हणतात की नाही मी बुद्धिबळ खेळायचं परंतु आता मी इंडोर गेम्स मध्ये पुढे आलो आणि मग मी पुढे चमकले. खेळ हे बदलू शकतात. तुम्हाला परिस्थितीनुरूप तुमचा रोल बदलू शकतो. आज तुम्ही संडे स्कूलमध्ये काम करता, उद्या यूथमध्ये काम करता, परवा तुम्हाला चर्चचा एल्डर बनवतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये कदाचित पालखी सेवा पण मिळेल किंवा मंदिराची व्यवस्थेचा कोणताही रोल देव तुम्हाला देत आहे आणि दाखवत आहे तर ती मर्यादा खून आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला आणि मला धावायचं आहे. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. परंतु आपल्याला माहित आहे की तिकडची सिच्युएशन ती फार महत्वाची असते. आजच जेव्हा स्वप्नील सांगत होते की तिकडे खूप जास्त टेम्परेचर होतं आणि त्यामुळे इतर खेळाडू थोडे डिस्टर्ब झाले, कारण की त्यांना खूप तापमान असल्यावर घामाच्या मुळे त्यांना लक्ष गाठणं कठीण होतं. परंतु तो म्हणे की खरोखर माझ्यासाठी थोडीशी योग्य परिस्थिती निर्माण झाली, कारण की भारतामध्ये मी राहत असल्यानं जास्त टेम्परेचरमध्ये किंवा जास्त उष्णतेमध्ये आम्ही काम करण्याची सवय आणि त्याला त्याचा बेनिफिट मिळाला आणि त्यात घामाघूम होत असताना देखील त्यांनी आपलं लक्ष विचलित केलं नाही आणि मेडल मिळालं. यस, परिस्थिती येतील अनेकदा तुमच्याकडे चलबिचल होण्याची परिस्थिती येईल, विपरीत परिस्थिती येईल, परंतु एक लक्षात ठेवा, तुम्हाला मोटिवेट, सेल्फ मोटिवेशन ज्याला म्हणतात ते करत विजयाकडे वाटचाल करायची आहे. आणि त्यामुळे ही बाब देखील जाणून घेणं अतिशय. आज ज्या 2 स्त्रियांच्याकडे म्हणतो, एक आहे मार्था आणि एक मारिया, त्यांच्याकडे प्रभू येशू आलेला आहे आणि प्रभू येशू त्या दोघांकडे राहत असताना दोघांना वाटत होतं की मी येशूची सेवा करावी. यस, तुमचं आणि माझं एक ध्येय आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याचं ध्येय की माझ्या हातून येशूची सेवा घडावी आणि त्यासाठी दोघं जण वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत आहे. मार्था कोणती सेवा करत आहे? ती येशूच्या जेवणाची तयारी करत आहे. मार्था त्याच्या मेजबानीची तयारी करत आहे यासाठी की त्याला त्याच्या खाण्यापिण्याची, त्याच्या शिष्यांची खाण्यापिण्याची सोय केल्यामुळे तिला तो आशीर्वाद किंवा सेवेचा लाभ मिळावा. परंतु मारिया जी आहे ती आपल्या बहिणीला मदत न करता काय करत आहे, ती बसलेली आहे आणि देवाचं येशूचं वचन सांगते. तेव्हा मार्था बडबड करते की बघा, काम स्त्रियांचं काय, स्वयंपाक करणं स्त्रियांचं काम आहे, लोकांना जेवण वाढणं आणि त्यांच्या पोटा पाण्याची काळजी घेणं. पाहुणे आपल्या घरामध्ये आले आणि ही बघा माझी बहीण ही बसून वचन आहे.
वचन ऐकते. हे प्रभू येशू तुम्ही सांगा, हे योग्य आहे का? योग्य आहे का? आणि अनेकदा आपण विचारतो की खरोखर मी हे काम करते, हे योग्य आहे किंवा नाही. यस, ही चांगली. येशूने काही तिला काही बोल लावले नाही, कारण की ती पण येशूची सेवा करत होती. परंतु हिच्याबद्दल येशू काय म्हणतो हे जेव्हा आपण लूक 10व्या अध्यायामध्ये बघतो, तेव्हा येशू म्हणतो, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करते. खूप मेहनती आहे, तू खूप काळजी घेते, तू आमच्यावर प्रेम करते आणि प्रेमापोटीच तू खूप मेहनत करत आहे, काळजी घेते. ही बाब एकदम चांगली आहे. परंतु थोडक्या गोष्टीविषयी किंबहुना एक गोष्टी अगत्याची आहे. परंतु तरी मार्था, एक लक्षात ठेव की काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुका तुझ्या हातून घडत आहे. आणि ती गोष्ट ही आहे की मारियाने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. मारियाने योग्य रस्ता निवडून घेतलेला आहे. मग आपण म्हणावं, कसं काय पाळक साहेब, घरामध्ये पाहुणे आले तर स्त्रियांनी काय नुसतं बसून घ्यायचं, मग खाण्यापिण्याचं कोण सोय बघणार? स्त्री नाही तर काय त्याचा भाऊ लाजर स्वयंपाक करणार का? तिचं करतच आहे ना मार्था. मग येशू कशाला तिला बोल लावत आहे की मारिया चांगलं करते, मार्था चुकीचं करते? परंतु येशू तिला म्हणतो की पुष्कळ गोष्टीबद्दल तू दगदग आणि काळजी करते, त्यामुळे तू महत्वाची गोष्ट विसरून गेलेली आहे. आणि ती महत्वाची गोष्ट मारियाने केलेली आहे, आणि तो वाटा तिच्यापासून हिरावून घेतला जाणार नाही. काय की येशू जर घरात आलेला आहे, येशू जर उपस्थित आहे, तर मग येशूकडेच लक्ष लावणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, ही बाब आपण विसरतो. येशूचा गुरुवार आहे, बायबल स्टडीच्या दिवशी मला काकडे काम बाजूला सोडून मला येशूला भेटायला जायचं. रविवार आहे किंवा घरोघरी विजिट आहे, मला माहित आहे संध्याकाळची वेळ झालेली, मला सगळं काम लवकर आटपून येशूची प्रार्थना करायची. मी सकाळी उठते, सकाळी काम करण्याच्या अगोदर मी लवकर उठून मी येशूची प्रार्थना करा. हा योग्य वाटा आहे आणि हे करावं लागणार. तू दगदग कर, धावपळ कर, प्रयत्न कर, मेहनत कर, सगळी गोष्ट चांगली आहे, परंतु येशूसाठी तुला वेळ नाही. आणि हा येशूसाठी वेळ देण्याचा वाटा जो आहे, त्याला चांगला वाटा येशूने म्हटलेला आहे. कारण की तिचं लक्ष कशावर नव्हतं, ती घराच्या स्वयंपाककडे नाही, पाहुणचाराकडे नाही, या जगी गोष्टीकडे नाही, ते येशूकडे लक्ष लावतो. का लावतो येशूकडे लक्ष? कारण की जेव्हा येशू येतो, तो खाण्यापिण्यासाठी येत नाही तुमच्याकडे. येशू आशीर्वाद देण्यासाठी येतो. येशू तुम्हाला स्पर्श करण्यासाठी येतो. येशू तुमच्या सर्व गरजा भागवण्यासाठी येतो. येशू त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला स्पर्श करण्यासाठी आणि तुमचं जीवन बदलण्यासाठी येतो. अशा समय तुम्ही जगातल्या कामामध्ये जर बिझी राहणार, तर मग येशूशी तुमची भेट होणार तशी कशी? होणार तशी कशी? आणि ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय महत्वाची आशय आहे. आणि तो म्हणतो की तिने योग्य वाटा निवडून घेतलेला आहे. एकच गोष्ट की तू विचलित झालेली, तिने स्थिरता राखलेली. यस प्रियांनो, जगामध्ये राहत असताना जगी गोष्टीसाठी तर आम्ही खूप वेळ देतो, धावपळ करतो, परंतु येशूसाठी जेव्हा वाटा, येशूसाठी जेव्हा आपलं जीवन आणि वेळ देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही आणि मी काय करतो? निश्चित सोडून जातो, येशूपासून दूर जातो आणि म्हणतो नाही नाही नाही, मला हे फार गरजेचं आहे, मी ह्याद्वारे पण येशूची सेवा करतो. अनेक जण आपण बघितलं की तरुण लोक बाहेर बसलेले राहतात आणि ते म्हणतात नाही मंदिराला आलो ना बस झालं. अनेक जण येतात, ते मंदिरामध्ये बसतात, पण येशूच्याकडे लक्ष, मोबाईल खेळत बसतात ते. किंवा अनेक जण येतात आणि ते जगीत गोष्टीचाच विचार करत बसतात, येशूकडे लक्ष नसतं. हो प्रियांनो, आम्ही मंदिरात आहो, येशू पण मंदिरामध्ये आहे, येशू पण मार्था मारियाच्या घरामध्ये, परंतु मारियाने येशूकडे लक्ष लावलं, तर मार्थाने येशूच्या पाहुणचाराकडे लक्ष लावलेलं आहे. आणि ही बाब तुम्ही आणि मी विसरू नये. तुम्हाला आणि मला येशू जेव्हा आलेला आहे, येशू जेव्हा मंदिरामध्ये, तर येशूचं मनोहर रूप, येशूचे सानिध्य, येशूच्या आशीर्वादासाठी झटायला पाहिजे. आणि यासाठी दावीद म्हणतो की मी आपलं ध्यान त्याच्याकडे एकाग्र करीन. मी आपलं ध्यान त्याच्याकडे काय करणार आहे? बोला, एकाग्र करीन. बोला, एकाग्र करीन, एकाग्र करीन. यस, ध्यान हे फार महत्वाचं, ध्यान हे फार महत्वाचं आहे. आणि ध्यान करण्यासाठी प्रार्थना ही फार गरजेची असते.
अनेकदा आपण प्रार्थना करायला बसतो आणि प्रार्थना करतो, शब्दातून बडबड मनात दुसरेच विचार, दुसरीकडेच आपण जगामध्ये फिरत राहतो. आपले डोळे बंद राहतात, परंतु घरात स्वयंपाक झाले का, मुलगा येतील, हे येतील, तो येईल, इथे जायचंय, तिथे, हेच विचार चालतात. तुमचं ध्यान लागतच नाही. आणि मग म्हणतो, अरे थांबली प्रार्थना, आमेन, झालं झालं. अहो, ही प्रार्थना झाली खरी, तुम्ही तोंडातून काहीतरी बडबड केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये एकाग्रता नसल्या कारणाने ती प्रार्थना हवेमध्येच विरून गेलेली आहे. हो, बी पेरणारा देखील होता आणि तो बी पेरत असताना काही बी खडकावर पडले आणि ते लगेच उगवून आले, परंतु ते उथळ असल्या कारणाने काय झालेलं, लगेच पक्षी आले आणि त्यांना खाऊन टाकले. आणि असंच होतं, आम्ही जग व जगातल्या गोष्टीकडे जेव्हा लक्ष केंद्रित करतो आणि लगेच वा 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 किती आशीर्वाद मिळालेला आहे असं म्हणून उथळपणे आपण बघतो, तेव्हा काय घडतं, तेव्हा थोड्या वेळानंतर आपण घरी गेलो विसरून जातो. बाळासाहेब खूप संदेश सांगतात, खूप आशीर्वाद मिळाला, खूप ब्लेसिंग मिळालं, लगेच आपण जातो, परंतु घरी गेल्यानंतर 2 दिवसानंतर बाळासाहेब का हो त्या दिवशी जसं, हा का असं वय, नाही थोडं थोडं लक्षात आहे का, उथळपणे आपण घेतलेलं आहे, लक्ष देत नाही, नुसतं वरच्यावर. आणि कधी कधी जे असतं ते बी जे आहे ते खडकाळ जमिनीवर जसं पडतं तसंच काही बी जे आहे ते झाडांमध्ये पडतं आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय, इतर झाडी त्याच्यावर येतात आणि त्याला वेष्टण्यामुळे त्यांची वाढ होत नाही. का? कारण की जगिक चिंता, जगिक टेन्शनमुळे हे जे वचन तुमच्यापर्यंत येतं ते वचन तुम्ही ग्रहण करत नाही आणि तिथे वचन न ग्रहण केल्यामुळे, योग्य प्रकारचं स्थान येशूला न दिल्यामुळे काय घडत आहे, घडतं हे की आम्ही जगातल्या संसाराची चिंता, काळजी यामध्ये हरवून जातो. आणि हीच गोष्ट मार्था करत होती, ती जगिक चिंता, टेन्शन, बडबड, धावपळ यामध्येच मग्न होती आणि परिणाम काय झालेला आहे, ती वाट चुकलेली आहे, ती वाट चुकलेली आहे. कालच मी ऑलिम्पिकचे काही खेळ बघत होतो, एक पॉइंटने इंडियाचा नंबर आणि मेडल चुकलेला आहे, 1 पॉइंट मध्ये कमी आणि ते मेडल गेलेलं आहे. नुसतं इंडियाचं, अनेकांचा दर ह्याच्या इव्हेंट मध्ये जातो. का जातो? कारण की कुठेतरी शेवटल्या क्षणी आपण एकाग्रता गमवतो, त्यामुळे आपण मेडल गमवतो. हो, नुसतं आपल्याला काही समय नाही, नुसतं मंदिरामध्ये नाही, तर आपली एकाग्रता ही जी आहे ती निरंतर टिकून राहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत. आणि त्यासाठी काय करावं लागेल, झटावं लागेल. ही एकाग्रता अशीच निर्माण नाही होत, त्याच्यासाठी तुम्हाला झटावं लागतं. आपलं डोकं, आपले विचार हे ख्रिस्तमय किंवा स्पोर्ट्समय करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी या इव्हेंटमध्ये नुसती ताकद लागत नाही, नुसतं स्किल लागत नाही, तर हे कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो, एकाग्रचित्तता देखील महत्वाची आहे. आणि या सर्व स्किल आणि ताकद आणि सर्व काही श्रम याच्याबरोबर जेव्हा तुम्ही एकाग्र होऊन, फोकस ज्याला म्हणतो, होऊन जेव्हा कोणताही खेळ करतात किंवा आराधना किंवा प्रार्थना करतात, मला सांगू द्या, विजय हा तुम्हाला मिळणार, मेडल हा तुम्हाला मिळणार. आणि यासाठी आपल्याला असं दिसतं की मार्थेने आपली एकाग्रता गमवली, त्यामुळे ती चिडचिड करते. परंतु मारियाने येशूच्या जवळ त्याच्या चरणी बसून त्या वचनाकडे लक्ष लावल्यामुळे ती आजच्या दिनी आशीर्वादित ठरली. आणि मारियाचा पक्ष घेत येशू म्हणतो की तिने योग्य वाटा निवडलेला आहे. हो प्रियांनो, आज या ऑलिम्पिकच्या समयामध्ये तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचा कोणता योग्य वाटा निवडलाय, ही वाट आम्हाला माहीतच नाही. हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. अनेक जण म्हणतील, पाळकसाहेब प्रार्थना करतो बायबल, आम्हाला काही माहीतच नाही काय करायचं. जाणून घ्या, देवाकडे मागा, देवाकडे मागा, देव तुम्हाला दाखवल, देव तुम्हाला सांगल. याचा अर्थ नाही की प्रत्येक वेळेस संदेशच द्यायला पाहिजे, प्रत्येक वेळेस पाळकच बनायला पाहिजे, प्रत्येक वेळेस सुवार्थिकच बनायला पाहिजे. तुम्हाला कोणतीही जबाबदारी दिलेली आहे. दावीद राजा म्हणतो की मला देवाच्या घराचं द्वारपाळ होणं ही इष्ट वाटते. जरी मला राजा बनवलं, मी पाळक नाही, मी संदेष्टा नाही, मी याजक नाही, मी निश्चितच राजा आहे, परंतु मला जरी द्वारपाळ जरी बनवलं असतं तरी ते मला आवडलं असतं, कारण की त्याद्वारे मी देवाचं मनोहर रूप सदोदित बघितलं असतं. प्रेज द लॉर्ड. आज राजा म्हणून मी डिस्टर्ब झालेलो आहे, मी अपराधामध्ये सापडलोय, परंतु जर मंदिराचं द्वारपाळ झालं असतं किंवा आज तरी देखील मला आनंदच वाटला, कारण की मी निरंतर
परमेश्वराचं रूप निहारत राहिलो असतो. आणि यासाठी प्रियांनो 23 मध्ये शेवटी दावीद राजा हा म्हणतो की मी परमेश्वराच्या घरात चिरकाळ राहीन, चिरकाळ राहीन, सदोदित राहीन. का? कारण की मी आपलं लक्ष, मी आपलं कार्य, मी आपली सेवा ही येशूमध्ये अर्पिलेली. येस, प्रत्येक व्यक्ती, खेळाडू 5 वर्ष 10 वर्ष काही वर्ष खेळू शकतो, त्यानंतर तो खेळू शकत नाही, त्याचं स्पोर्ट्स लाईफ किंवा हे संपून जातं. त्याचप्रमाणे तुमचं आणि माझं जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या शेवटल्या श्वासापर्यंत आध्यात्मिक लाईफ चालू असतं. कदाचित जी हवी ती सेवा करता येणार नाही, परंतु तरी देखील येशूमध्ये आपल्याला चालायचं आहे. आणि तेच तर महत्वाचं आहे. आमची प्रार्थना, बाळक असतो त्यालाही प्रार्थना करायची, एक सभासद असतो त्यालाही प्रार्थना करायची. गीत आहे, बाळक पण गातो, सभासद पण गातात, सुवार्थिक पण गातात. आणि कदाचित संदेश देणं, कदाचित लोकांच्या समोर जाणं तुमचं कमी होणार, परंतु येशूची भेट घेणं जी मार्याने महत्वाचा वाटा, तो तर कोणी तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही. ते तुम्ही तरुण आहात, तुम्ही संडे स्कूलमध्ये जाणार आहात, तुम्ही म्हातारे जरी झाले तरी ही बाब लक्षात ठेवा की तो उत्तम वाटा जो आहे तो येशूमध्ये जो तुम्हाला मिळालेला आहे, तो कोणी तुमच्यापासून हिरावून घेत नाही. आणि जर हिरावतो तर तो सैतान आहे, हिरावून घेतं तर मोहपाश आहे, हिरावून घेतं तर चिंता व काळजी आहे. आणि या चिंता आणि काळज्या जर तुम्ही आणि मी या दिवसामध्ये दूर ठेवलं नाही आणि मोहपाश जर दूर ठेवलं नाही, तर कदाचित दाविदाप्रमाणे तुमचं आणि माझं पतन होईल. कदाचित त्या खेळाडू जे विनिंग जे पर्यंत पोहोचले नाही, त्या विनिंग खेळाडूंपैकी तुम्ही आणि मी नसणार. आणि जेव्हा आपण पराभूत होईल तर आपल्याला मोठं नुकसान होणार आहे. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. आणि त्या मुद्द्यामध्ये निश्चितच देव काय शिकवतो हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ही लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला एक निश्चितच जीवन आणि लाईफ दिलेली आहे देवाने, आणि त्यामध्ये तुम्हाला आणि मला वाटचाल करायची आहे, वाटचाल करायची आहे. आणि ह्या वाटचालीकडे जेव्हा लक्ष लावतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेम, की देवाने तुम्हाला किती दिवस जीवन दिलं यापेक्षा तुम्ही देवाला किती समय दिलेला हा महत्वाचा. एक उदाहरण यामध्ये अशा प्रकारे सांगतं, आणि त्यामध्ये येणे प्रकारे सांगते की एक स्त्री आणि एक तिचा नवरा ह्यांच्याकडे एक सुंदर मुलीचा जन्म झाला, आणि ती येशूमध्ये देवामध्ये निरंतर उत्तमरित्या वाढत होती, चालत होती. आणि त्या वाढता वाढता जी 16-17 वर्षाची झाली, परंतु ती प्रार्थनेमध्ये जीवन जगायची, ती विश्वासामध्ये जीवन जगायची. आणि ती प्रार्थना आणि विश्वास जीवन असताना एक दिवस अचानक ती आजारी पडली. आणि आजारी पडल्यानंतर काही ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर, काही इलाज करण्याच्या अगोदर ती मरण पावली. ती मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर खूप लोकांनी हळहळ केली की अरे 17व्या वर्षामध्ये ही कन्या मरण पावलेली आहे. आणि निश्चितच कितीतरी दुःखाची बाब, आणि सगळ्यांना वाईट वाटतं की एवढी तरुण अवस्थेमध्ये तिला जगायला पाहिलं होतं. आणि ते खूप देवाला प्रश्न विचारला, का देवा असं का घडू दिलं, ही मुलगी मरण पावली, हे योग्य नाही. तिची जी सेविका दासी जर ती जगली असती, भरपूर जगली असती, तर किती मोठी सेवा तिने केली असती. आणि मग रात्री ते तिचे वडील जे फार निराश होते, दुःखी होते, आणि ते देवाच्या विरोधात कुरकुर करत होते, तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये त्यांना 2 देवदूत दिसले, आणि ते देवदूत आपसामध्ये बोलत असताना हेच म्हणत होते की ही मुलगी जी आहे ती 86 वर्षाची सेवा करून आपल्याकडे आलेली. अरे तो म्हणे 17 वर्षी मेली आणि 86 वर्ष कसं काय जगलेली, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि तेव्हा देवाची वाणी त्याच्यात ऐकलेली, तू किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, परंतु तू माझ्यासाठी किती सेवा केलेली हे तुझं आयुष्य सांगतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण म्हातारे झालो परंतु काहीच केलं नाही. आम्ही म्हातारे झालो पण चर्चला जाणं आवडत नाही. आम्ही म्हातारे झालो परंतु उद्दिष्टच जाणलं नाही. आणि आपण मेलो आणि 100 वर्ष जरी जगलो तरी तिथे लहान मुलगा म्हणून काहीच न केल्यामुळे तुम्ही त्याला मुकणार आहात. त्यामुळे आपण जेव्हा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये बसतो, चायनाचे 13 वर्षाचे, अमेरिकेचे 12 वर्षाचे, 14 वर्षाचे लोक गोल्ड मेडल जिंकतात.
का? कारण की ते श्रम करतात, तेवढं मेहनत करतात आणि लहान वयामध्ये सगळ्या गोष्टी आत्मसात करतात आणि मेडल मिळवून जातात. आणि इतर देशाचे मोठे खेळाडू 28, 30, 32, 34 वर्षाचे पण मेडल जिंकता येत नाही का? यस, ही बाब महत्वाची आहे की तुमचं कर्तृत्व काय आहे, किती जगल्यापेक्षा कसं जगलं हे महत्वाचं. ही मुलगी 17 वर्षाची जरी जगिक आयुष्य जगली, परंतु आत्मिकरित्या ती 86 वर्ष जगलेली आहे. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब जाणून घ्या की जगामध्ये जो तुम्हाला रस्ता दिलेला आहे, जो ट्रॅक दिलेला आहे, त्यावर तुम्ही चालत असताना, जगत असताना तुम्ही देवासाठी काय केलं त्याबद्दल हिशोब द्यायचा. परंतु त्याचं रहस्य काय? त्याचं रहस्य हे की जगामध्ये जेव्हा तुम्ही लीन आणि नम्र होतात, तेव्हा तुम्हाला देव उंचावतो. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, जगामध्ये जर तुम्ही बालक म्हणून जगल्या, लहान बालकासारखे जगले, बालकाला कोणाची गरज असते? नेहमी माता पित्याची गरज असते. त्याचप्रमाणे नम्र लोकांना कोणाची गरज? मग त्याला माहिती मी काही करू शकत नाही, माझ्यामध्ये काही योग्यता नाही, माझ्यामध्ये पात्रता नाही, देवा तू माझा उपयोग करून घे. आणि तो म्हणतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. आणि तो आत्म्याच्या सहाय्याने कार्य करतो. आणि परिणाम काय होतो? त्याचा परिणाम हा होतो की तो मोठी सेवा करून जातो, तो मोठी सेवा करून जातो. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की जगामध्ये बालकासारखं जर जगून सेवा केली तर तिथे वृद्धासारखी मोठे सेवेचे आशीर्वाद मिळतात. परंतु जगामध्ये तुम्ही वृद्ध म्हणून जगले, परंतु बालकासारखी छोटीशी सेवा केली, तर तिथे तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर एक सगळ्यात जास्त आयुष्य जगणारा व्यक्ती होता मधुशला. तो 969 वर्ष जगला, 969. म्हणजे त्याने जर आणखीन 31 वर्ष जर जगला असता तर 1000 वर्षाचा जगला असता, 1000 वर्ष जगला असता. परंतु 969 म्हणजे 969 वर्ष तो जगला. आणि त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की त्याला मुलं झाले, मुलगी झाली आणि तो शेवटी मरण पावला. म्हणजे आयुष्यामध्ये त्यांनी नुसतं मुलं मुली आणि नातवंड पोतंड हेच बघत राहिलं आणि त्याशिवाय त्यांनी इतर कोणतंच कार्य केलं नाही. परंतु त्याच्या पित्याच्याकडे जर बघितलं, हनोककडे, तर वचन असं सांगतं की तो 365 वर्ष जगला. परंतु तो देवाच्या समवेत चालत असल्यामुळे त्यालाही मुलं मुली झाले. त्याचाच मुलगा मधुशला आहे, त्यालाही मुलं मुली झाल्या. परंतु तो देवाच्या समागमे चालत असल्यामुळे देवाने त्याला अंतराळात उचलून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा 365, हा 969, परंतु हा नुसता मुलं मुली संसार यामध्येच गुडफटलेला होता. त्यामुळे त्याच्यासमोर काहीच कर्तृत्व नाही. परंतु इथे आम्हाला दिसतं हनोक 365 जगलेला आहे, परंतु तो देवाच्या समागमे चालत असल्याची नोंद पवित्र शास्त्रात लिहिलेली आहे. त्यामुळे देवाने त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे. यस प्रियांनो, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही देवाची सेवा करतात, देवाची आराधना करतात, देवाकडे लक्ष केंद्रित करतात, देवासाठी भुकेले नेता आलेलं आहे आणि देवाने काय तुम्हाला कशासाठी निर्मित केलं हे जाणून त्यानुरूप तुम्ही कार्य करतात, तर मला सांगू द्या, त्याची नोंद देवाच्याकडे एक वही ठेवली, त्यामध्ये घेतं. प्रेज द लॉर्ड. त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमची नोंद होते आणि त्याचं मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. परंतु काही लोक जे आहे ते जगतात भरपूर, परंतु त्यांच्या नावाच्या समोर काही देखील नोंद केलेली नसते. ते एक निश्चितच पारंपरिकरित्या जातात. देवा मंदिरात जायचं, गाणे गायचे, बायबल वाचायचं, हे करायलाच पाहिजे. हे तर जीवन आहे, हे तर श्वास आहे, यामुळे तर तुम्ही जिवंत आहात. परंतु त्या व्यतिरिक्त ते जीवन तुम्हाला मिळालं, जो आत्मा तुम्हाला मिळाला, ज्याच्यावर पवित्र आत्म्याचं वर्चस्व आहे, त्याच्याद्वारे तुम्ही काय करतात हे महत्वाचं आहे. आणि हे जे करतात त्यांना जीवनी मुकुट आहे. त्यांना विविध प्रकारचे 5 मुकुट त्यांची वाट बघत आहे. परंतु मला सांगू द्या, ज्यांना याचं महत्व कळालं नाही, ते धावेमध्येच धावत नाही. त्यांची धाव म्हणजे पैसे कमवणं, त्यांची धाव म्हणजे मंदिरामध्ये येऊन नुसती प्रार्थना करणं, निघून जाणं. परंतु ते येशूचं दर्शन घेण्यासाठी भुकेले नाही. ते येशूच्या निश्चितच माझ्याबद्दल योजना काय हे जाणून घेण्यामध्ये उत्सुक नाही. ती योजना जाणून ते कार्य करण्यासाठी प्रयत्नशील नाही. त्यांनी आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित केलं नाही. त्यामुळे ते विजय धावत नाही. त्यांचं जीवन पराभूत. त्यांना वाटतं की माझं जीवन नुसतं कबरेपर्यंतच आहे आणि ते म्हणतात काय जितक्या दिवस जगाल, खा प्या मजा करा, असा प्रकारचं जीवन जगणारे लोक आहे. त्यांचं धाव कबरेपर्यंत जाते आणि त्याच्यानंतर त्यांचा नाश ठरलेला आहे.
ख्रिस्ती जीवन कबरेपर्यंत नाही, तर कबरेच्या पलीकडे खूप आशीर्वाद लपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी मेडल लपलेले, तुमच्यासाठी मुकुट लपलेले, तुमच्यासाठी अवॉर्ड्स लपलेले, आणि ते सर्व घेण्यासाठी देव तुमच्या पुढे गेलेला आहे. त्याचं नाव येशू आहे. तो म्हणतो मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो, तुमच्यासाठी मुकुट तयार करतो, तुमच्यासाठी सियोन देश तयार करतो, तुमच्यासाठी नवीन यरूशलेम तयार करतो, यासाठी की जेव्हा तुम्ही या पृथ्वीवरून अंतराळात घेतले जाणार, त्या सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आज देखील ऑलिम्पिक पॅरिसमध्ये अनेक मेडल वाट बघत आहे, यासाठी की ही स्पर्धा संपल्यानंतर योग्य वेळी खेळाडूंना ते अवॉर्ड्स मिळणार आहे. परंतु प्रभूला धन्यवाद असो की भारत देशाने याच्या 5व्या दिवशी 3 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे, आणि त्या 3 ब्रॉन्झ मेडलमध्ये आपल्या भारतीय आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रीयन जे आहे स्वप्नील यांनी देखील उत्तम असं प्रदर्शन करत या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलचा मान मिळवलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व हर्षित आहोत. परंतु हे शिकत असताना, आम्ही तिथे आनंद करत असताना, आज देव तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना, तुमच्या आणि माझ्या श्रमांकडे, तुमच्या आणि माझ्या प्रयत्नाकडे बघून तो हर्षित आहे का, आनंदित आहे का? जर आहे तर प्रेज द लॉर्ड, कारण की तुम्ही योग्य धाव्याकडे धावत आहे. परंतु त्याचं दर्शन घेणं, त्याच्या ध्येय आपलं लक्ष केंद्रित करणं, त्या गोष्टीकडे चित्त लावून येशूसाठी आणि त्याच्या समक्षासाठी भुकेला असणं, आणि जी जबाबदारी दिली ती योग्य प्रकारे पार पाडणं, हे देखील महत्वाचं. आणि जे ते पार पाडतात ते विजयी ठरतात. आणि संत पाऊल याने प्रकारे म्हणतो की मी मर्यादेकडे, खुणेकडे धावत सुटलो, कारण की एकच हे माझं काम आहे. आणि यासाठी प्रियांनो, आपल्या जीवनाला आपण एक खेळाडू समजून, जसं संत पाऊल म्हणतो मी खेळाडू आहे आणि मला धावायचं आहे, मला थांबायचं नाही. मला थांबण्यासाठी एकच आहे, जिथे देव मला थांबवल मी तिथे थांबणार. थांबणं म्हणजे मरण आहे. आणि त्यामुळे त्या थांबण्याच्या अगोदर, त्या धावेला संपण्याच्या अगोदर तुमच्यासाठी जर मुकुट आहे त्याची काय तयारी करत आहे याचा विचार करा. आज ह्या खेळाडूंनी आपली बक्षीस म्हणून नाव लौकिक केलेलं आहे देशाचं. आज प्रश्न हा आहे की ज्या देशाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिलेला आहे, त्याने तुमच्यासाठी बक्षीस नेमलेलं आहे, त्याच्या या बलिदानाबद्दल, या निवडीबद्दल, या नेमणुकीबद्दल जर तुम्ही आणि मी फळ देणारे आहे, तर मला सांगू द्या, तुम्ही आणि मी विजयी ठरणार आहोत. आणि जर आज नाही तर विचार करून आपण परत एक बार आपले मार्ग तपासा, आपले मार्ग तपासा. चुकलेले आहेत तर ते योग्य मार्गावर या. आणि जर तुम्ही योग्य मार्गावर आले तर तुम्हाला मेडल जिंकण्यापासून, मुकुट जिंकण्यापासून कोणी देखील थांबवू शकत नाही. प्रार्थना करूया. प्रभू राय, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की मुकुट विजेता म्हणून येशू तू आमची निवड केलेली आहे. या जगामध्ये पित्या प्रत्येकासाठी तू मुकुट ठेवलेला आहे. जे पैतृ पित्या तुझ्यावर विश्वास ठेवता, परंतु ज्या प्रकारे ऑलिम्पिक खेळमध्ये पुष्कळ जवळजवळ 160-170 देश भाग घेतात, परंतु निवडकच देश मेडल मिळवतात. आणि हे धाव ही कठीण आहे, ही स्पर्धा अतिशय क्लिष्ट आहे, कारण की जे श्रम करतात, ज्यांनी मेहनत केलेली आहे, जे योग्य प्रकारे धावावर साठी ट्रेनिंग घेऊन तिथे उतरलेले आहे, ज्यांचं लक्ष केंद्रित आहे त्या विजयाकडे, ते विजयी ठरतात. त्याचप्रमाणे येशू तारणाची ही धाव ही आम्हाला तू दिलेली असताना त्या स्वर्गाकडे जाण्यासाठी, अविनाशी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी, या धावेवर, या मार्गावर, या अरुंद रस्त्यावर धावणारे कमी आहे. आणि यासाठी पित्या आमची धाव आणि त्या अरुंद रस्त्याची धाव तू आम्हाला निश्चित करून त्याकडे एकचित्त केंद्रित करण्याकडे तू आम्हाला मदत कर. पवित्र आत्मा ये, आमचं नियंत्रण हालत आहे, आम्ही बहकलेलो आहोत, आम्ही डिस्ट्रब झालो. येशूमध्ये, प्रभू येशूमध्ये आमचं लक्ष येशूमध्ये तू केंद्रित कर, यासाठी की ज्या दिवशी आम्ही त्या सिंहासनाच्या समोर उभं राहणार आहोत, तू म्हणणार आहे शाबास भल्या विश्वासू दासा, तो थोडक्याबद्दल विश्वासू राहिला. तुला धन नव्हतं, तुला आरोग्य नव्हतं, तुझ्याकडे पैसा नव्हता, तुला लोक तुच्छ लेखत होते, तुझा अपमान करत होते, परंतु तू जी धाव मला देवाने दिलेली आहे, येशूने दिली, मी त्याच्याकडे धावणार. मला जगातल्या गोष्टी मिळाल्या नाही तरी चालेल, परंतु मला येशू आणि येशूने ठेवलेला मुकुट हा जिंकायचा आहे, असं म्हणून तू थोडक्या गोष्टीबद्दल विश्वास राहिला. आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करीन. हो येशू राजा, त्या अधिकारी पद देण्यासाठी आज आम्हाला ती चित्रवृत्ती जी येशूची ठाई होती,
जी नम्रता येशूच्या ठाई होती तशी नम्रता आणि लीनता दे, यासाठी की मी कोणी नाही, परंतु आत्म्याच्या साई मी येशूमध्ये सर्व काही करण्यास समर्थ आहे हे जाणून मला विजयाकडे चालण्याकरता सहाय्य कर. आज आमच्यामध्ये अनेक जण डिस्टर्ब आहे, अनेक जण निराश आहे, अनेक जण थकलेले आहे, अनेक जण मोहपाशामध्ये, अनेक जण स्ट्रेसमध्ये आहे, अनेक जण दडपणाकडे, अनेक जण आजारी आहे, अनेक जण गरिबीमध्ये, अनेक जण सर्व प्रकारच्या मानसिक तणावाखाली आहे, नैराश्यामध्ये, येशूच्या नावामध्ये याच वेळेस त्यांना तो स्पर्श करून व्याधी, विकार, डिस्टर्बन्स यापासून आणि सैतानाच्या बंधनापासून तू मुक्त कर. तुझ्या रक्ताळलेल्या हाताचा स्पर्श त्यांना कर. तुझ्या बसलेल्या फटक्यांना प्राप्त होणारं आरोग्य त्यांना बहाल कर. तू आमचा यावे राफा आहे ते तू बहाल कर. अनेकांनी शांती गमवली, तू यावे शालोम आहे, तुझी शांती, स्वर्गीय शांती तू त्यांना दे. आणि पित्या ज्यांना गरज आहे त्यांना तू यावे इरे म्हणून स्वर्गातून पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. कारण की आमच्या गुप्तदर्शी पित्याला माहित आहे आमची गरज काय आहे, परंतु प्रायोरिटी आमची हीच आहे की येशूने जी मला धाव दिलेली त्या मर्यादेकडे त्या धावावर मी धावणार आणि शेवटी जो मुकुट माझ्यासाठी ठेवणार ते मी मिळवणार आणि हेच माझं काम आहे. त्याचप्रमाणे आज पित्या आम्ही ते काम करावं, पण विजय मिळवावा याकरता तुम्हाला सहाय्य मदत कर. प्रभू येशूच्या पवित्र नावात आमेन, आमेन.